सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. Cele acestele acelea anul să facă faptele să mărit să vadă care să facă să știu când e ceva ia de harmonie. Iar de o chestie e bisa. अगदीच आपल्या या जिजाऊनगरी या सर्व सन्मान्य अतिथी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपला सुरुवात करण्याअगोदर पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करणं त्याचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. याकरता आपण बोलूयात. आजच्या कार्यक्रमाकरता उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आदरणीय डॉक्टर राजेशजी गावंडे सर हे उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. राजेश गावंडे सर यांची UPSCच्या माध्यमातून IFS सर्व्हिसेसमध्ये निवड झाली. सध्या रिजनल पासपोर्ट ऑफिसर मुंबई विभागाचा ते पदभार सांभाळत आहेत. तसेच शाखा सचिवालय प्रमुख परराष्ट्र मंत्रालय नवी दिल्ली यांचाही ते पदभार सांभाळत आहे. मी विनंती करेन आदरणीय माननीय श्री नीरजजी सांबळे साहेब संस्थापक जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था की आपण उपस्थितांचं याच्याचे स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता पाहुणे आदरणीय डॉक्टर राजेशजी गावंडे सर यांचं स्वागत आणि सन्मान होतो. आपल्या जिजाऊमध्ये धन्यवाद. त्याच्याबद्दल उपस्थित आदरणीय श्री अविनाशजी सनद सर राज्य निवडणूक आयोगाचे राज्य उपायुक्त म्हणून आपला यशस्वी पदभार ज्यांनी सांभाळला आहे आणि नुकतेच प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. सध्या निवडणूक तज्ज्ञ म्हणून काम पाहत आहे. यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्या शाळेचे कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री ऋषिकेशजी हुली सर यांनी करावं असे मी आता विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत आणि सन्मान माननीय राज्य निवडणूक आयोगाचे राज्य उपायुक्त म्हणून आपला यशस्वी पदभार ज्यांनी सांभाळला आहे पण नुकतेच नियुक्त आहे. सगळ्या राज्य निवडणूक धन्यवाद सर. थँक्यू. अगदीच कार्यक्रमाकरता उपस्थित आदरणीय माननीय श्री प्रणवजी निमावत सर मुंबईतील सुप्रसिद्ध शाकीर अकाउंट म्हणून ते काम पाहत आहे. तसेच अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. याचा स्वागत आणि सन्मान माननीय श्री विवेकजी ठाकरे ॲडव्होकेट विवेकजी ठाकरे जिजाऊ सदस्य यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुनश्च एकदा दोनदा झाल्या पाहिजेत का काही त्या सगळ्यांना मार्ग येत सगळ्यांना सामने आपल्या जिजाऊची भगवान काँग्रेस कष्टच्या प्रकाराबद्दल आहेत. थँक्यू. अगदीच आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हा प्रशासकीय सेवेत यावा जेणेकरून आपल्या सर्वच विविध जिल्ह्यातील तसेच कोकण विभागाचा विकास व्हावा असं स्वप्न पुराशी बांधून अगदी स्वप्न पुराशी बांधूनच नव्हे तर त्याकरता कार्यतत्पर असणारे आपले आदरणीय माननीय श्री नीरजजी भगवान सांबळे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान माननीय श्री धन्यवाद सर. पुनश्च सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांचं मी शब्दसंबंधाने स्वागत करतो. धन्यवाद. आणि मी आपल्या प्रिन्सिपल सरांना विनंती करतोय की आपण आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक मांडायची. प्रिन्सिपल योगेश सोनवणे सर. Good afternoon to you all. Respected guest, Honorable Dr. Rajesh G. Gawande sir, Honorable Mr. Avinash G. Sanad sir, Honorable Pranav G. Nimawan sir, our Honorable Founder sir, Nilesh G. Sambre sir, respected Advocate Vivek Thakre sir, and all other dignitaries and guests, I welcome you all for today's seminar. Before I proceed further, I would like to inform about our institution, about our sanstha, what our Honorable Founder sir is doing. So I will just give a brief information about our Jizaou Sanstha. Our Jizaou Shaikshanik and Samajik Sanstha established in the year 2008. After that, our Honorable Founder, Mr. Nilesh G. Sambre sir,
who has taken an initiative and responsibility to develop these deprived people of Thane, Palghar and Konkan region. If I talk about our Sanstha's work in this area, so I feel proud to share few information about our Sanstha. We have 8 CBSE schools and 1 junior college in this area where the children are getting CBSE curriculum education which is free of cost. Even if I want to inform you that even the uniforms, notebooks and textbooks are provided free of cost from the sir. As well as we have a NEET and JEE coaching classes in our Zarpoli center in the school where we start to give education about NEET and JEE, those who are dream to be a doctor or engineer. From 9th standard onwards, we have one classic coaching classes. Their teachers who have been cleared in the IIT as well as NIT, they are giving information or even they are teaching our children in this campus. And it's a proud moment that to inform you that one of our students, Sapruddin Jadhav, she is already studying in the IIT. She got cleared from our academy. As well as one of the students last year, Master Vastav, who has cleared the JEE mains examination by studying in this our academy, which is also fully free of cost, which is provided by our honorable founder, sir. Even we have 48 libraries and study centers for the competitive examination where we give our sir is providing the free books for the competitive examination and including MPC, UPSC students who are preparing for these competitive exams. And I would like to say this proudly that more than 8,000 students are right now in this all these different kind of government services. It's all from the sir. And one more proud moment if I want to tell you, I think we have already discussed, but I need to share with you one of our academy students, Mr. Softil Mane, who has cleared the UPSC exam and now appointed as an IPS officer in West Bengal. Next, even if I go with the list, there are many, but I would like to just mention few of them, like Vipul Patil, who is the DYSP right now, Nutan Patil, who is the deputy collector, then Ravishwar Gidwai is the Tahsildar, Deepak Dovde is the chief officer, class 1 officer, Buddha Bhushan Tikkala Jain is the Naib Tahsildar, Nutan Jadhav as a PSI, Chakkar, Hoir PSI, and many more. All these students have studied in our this center free of cost. All are poor and all, they are not getting any kind of facility, but sir has given this opportunity to them to learn and grow and then get selected in these particular competitive examinations. Even sir has opened 2 multi-specialist hospitals. One of them is already in the Zarpoli, you might have seen it while coming, which is was the name of a father, Bhagwan Mahadev Samre Hospital, which is a 138 beds hospital where all different kind of surgeries and treatment is given free of cost, which is also not been done by any government hospitals, but here sir has provided whole facility as a multiple specialist hospital provide. Same way, recently we have our sir has opened another multi-specialist hospital in Shahpur, which is a 150 beds hospital where all the treatment is given free of cost. Even we have one Divyang school in our Zarpoli village itself, where the students stay in the hostel and take their education till 12th standard. Those parents who are not aware what to do with the child in this village area, but sir has given such kind of facility to those children who are deprived, they are not getting education in any other places. Sir has given the residential school for the children of this Divyang. Even I would like to inform you about more than 31 police academy and fire brigade academy sir has established in the various places in this Konkan Maharashtra region as well as in the Palghar and Thane region, where more than 5,000 students got selected in police services and more than 150 students in the defense services from these academies by taking the education free of cost. As well as there are more than that 25 lakhs notebooks are being distributed on various places in this, like the area of the Thane, Palghar and Konkan region and other places of the Maharashtra, where the children are getting that notebook and then they feel to get the study and then to get the education.
more than 200 blood donation and health checkup camps and has kept it for all the different kind of people of this area. More than 25 ambulances giving the free services in the various areas of our this Palghar and Thane and Kogat region. 200 medical camps and treatments for free of cost for the various hospitals. Even they are giving the treatment if they have to go for the further treatment that also be provided by our sir. Even for the women empowerment, more than 3,000 ladies or the women have made their budget cards where they are getting the different kind of activities where the sir has provided this one mehndi classes, tailoring classes, beauty parlor classes, dress designing classes, fruit processing classes. Even sometimes they require a business stall to be put in some areas where sir is supporting them all free of cost. Means just a one person can make a difference in this way. If we see that, if we get such kind of people in the society, there will be no one day we will see that the whole India will get changed. I would like to just give a big round of applause for sirs, such a kind of achievement, and I would like to be some about that. These are the few things which we have just highlighted. There are more than that sir is providing this area. So I will not waste more time at this. I would like to inform our guests to just kindly guide our students for their careers. Thank you so much. धन्यवाद सर. निश्चित असलेल्या जिल्हा शिक्षण सामाजिक संस्था महाराष्ट्र आरोग्य शिक्षक महिला सक्षमीकरण शेती रोजगार या पंचसूत्री कार्यक्रमावरती आपल्याला विविध कार्यक्रमामध्ये अगदी या आपल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणामध्ये आपण सक्रिय दिसतोय. धन्यवाद सर. यानंतर ज्यांच्याकरता मार्गदर्शन करण्याकरता आपण बसलेलो आहोत त्याचं आपण मार्गदर्शनाकडे वळतोय. सर नक्कीच आपण सर्व सन्मान्य अतिथींची आम्ही आमच्या ॲन्युअल डेच्या दिवशी वाट बघितली. आम्ही खरंच आतुरतेने खूप वाट बघत होतो. काही तुमच्या अडचणीमुळे आपण पोहोचू शकला नाही आणि ती आज आपण योगायोग आपला ठरला आहे. पण नक्कीच आज HSC बोर्डाची एक प्रॅक्टिकल एक्झाम आहे आणि MPSCची सुद्धा एक्झाम आहे. त्याच्यानंतर SSC GDची सुद्धा एक्झाम आहे आणि आता इथे बसलेले विद्यार्थी याच्या एक 10 पटीने विद्यार्थी आपल्याला समोर बघायला मिळाले असते. तेवढा मी देखील व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो अभिनयाची मागणीची अविनाशजी सहज आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार. सर्वप्रथम मी अपॉलॉजी म्हणतो की आम्ही येणार होतो सकाळी लवकर येत होतो 11:11 आम्हाला उशीर झालेला आहे. जेवणाची वेळ झाली बरोबर ना. ॲन्युअल डेच्या दिवशी मी दिल्लीमध्ये होतो. सुप्रीम कोर्टात गेलो होतो. इलेक्शनचा एक मॅटर होते त्यात मला वकिलांना जाऊन मिटिंग करायचं आणि मी नव्हतो इथे. तुमच्यापैकी कोणाला स्पर्धात्मक परीक्षेत बसायचंय हात वर करा. कोणाची इच्छा आहे. एक अभी कोणाच आगे. अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड. तुमच्यापैकी IAS किंवा सर्व शाळेत इंडियन फॉरेन सर्व्हिस तुम्हाला माहिती आहे जी लोक सिलेक्ट होतात UPSCला फायनली पास होतात 15 लाख मुलांमधून ते शेवटचे घालतात इंटरव्ह्यूच्या नंतर. त्यातले पहिले 20 IFS होतात इंडियन फॉरेन सर्व्हिस जे आता राजेश सर आहेत लॉर्डे सर आहेत. त्यानंतर जे 100 आहेत ते IAS होतात आणि नंतरचे 100 IPS होतात. बरोबर. आता तुम्हाला लोकांना काय बनायला आवडेल. IFS की IAS की IPS बोला मोठ्याने. IFS. अरे वा म्हणजे टॉप 20 मध्ये तुम्हाला आहे. बरोबर आहे. आणि पक्का इरादा तुमचा तुम्ही आतापासूनच अभ्यास केला तर नक्की पोहोचणार. तुम्ही आता वेगवेगळ्या वर्गात असाल 9वी कुणी 10वी कुणी 11वी कुणी 12वी. कॉलेजचा अभ्यास हा अभ्यास असतो फक्त आपल्याला पास व्हायचं असतं. पास व्हायचं असतं. स्पर्धात्मक परीक्षेत फक्त पास नाही व्हायचं. तुम्ही पळण्याच्या शर्यतीत भाग घेतलाय का कुणी. सर्वांनीच घेतलाय. मग ती स्पर्धा असते पळण्याची स्पर्धा
त्याच्यात जर पहिलं यायचं तर पहिलंच आलं पाहिजे. तसं या परीक्षेत जर तुम्हाला IFS व्हायचं आहे तर भारतातल्या टॉप 20 मुलांमध्ये तुम्हाला यावं लागेल, 20 मुलींमध्ये तुम्हाला यावं लागेल, टॉप. त्याच्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास. पण कॉलेजसारखा अभ्यास नाही, स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास वेगळ्या पद्धतीचा. बरोबर ना? कॉलेज आपण फक्त 11वीतून 12वीत जायला, 9वीतून 10वीत जायला तर स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आपण स्पर्धेत पुढे जायचं. आपल्या सगळ्यांच्या पुढे अभ्यास कसा करावा लागेल हे सर्वात आधी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मी पुन्हा येईनच, तुमचे जेव्हा क्लासेस चालू होते तेव्हा मी लेक्चर्स द्यायला येईल, वेगवेगळ्या विषयावरती पण मी बोलेन तुमच्याशी. तुम्हाला जे ॲम्बिशन आहे किंवा जे स्वप्न आहे, तुम्हाला जे बनायचे हे तुम्हाला आत्ताच ठरवावं लागेल आणि त्या दिशेने तुम्हाला पावलं उचलावी लागतील. त्यामध्ये गाईड करायला आम्ही लोक असणार, पैशाचे पुस्तकांची कुठल्याही गोष्टीची काळजी करायची नाही. सांगले सर आहेत. तुम्ही कोणी देव बघितलंय का? देवाला बघितलंय का कोणी? गो की नाही? मोठ्याने नाही, पण मी बघितलं ते इथे आहे. तो दुसऱ्यांच्या अडचणी समजतो आणि त्याच्यामध्ये जो उभा राहतो तोच देव आहे. बरोबर की नाही? देव पण त्यास असत आहे. तर मी पुन्हा येईन तुम्हाला लेक्चर द्यायला, स्पेशल विषयांवर लेक्चर देईन. आज मी जास्त बोलत नाही, सगळ्यांना जेवायला जायचंय. आणि मी राजेश सरांना सांगतो की तुम्ही 2 शब्द सांगा आणि सगळी मुलं आपली IFS कशी होती त्यावर गाईड करा. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करेन आजचे प्रमुख अतिथी मान्य श्री थँक्यू सर, शाजीजी गावंडे सर. नमस्कार. आमरे सर, सानस सर, वकील सर, प्रिन्सिपल सर, प्रणव भाई, मला बोलवल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि जसे सानस साहेबांनी सांगितलं, दिलगिरी व्यक्त केली की आम्हाला आधी थोडं लवकर एक पोचायचं होतं. त्यांनी ते सांगितलं माझ्यामुळे मी थोडं झोपीची, कारण मला एक सकाळी आणखीन एक ठिकाणी काम होतं, मग ते उठून मी इथे. मला माहीत होतं की मला इथे येऊन बोलायचं नाही, तर मग मी ते काम पण कॅन्सल केलं असताना इथे टाईमात आलो. तुम्हाला थांबवल्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. माझा परिचय मी एक अर्ध्या मिनिटात देतो, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं हा इकडे येऊन काहीतरी हवाबाजी चाललेली नाही. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, सांगणं फार सोपं असतं, सगळेजणच आपल्याला पहिला ते सांगत असतात. पण मी ज्या मार्गावर चाललो तो मार्ग मी तुम्हाला सांगायचं आणि मग तुम्ही ठरवायचं की त्याच्यातलं तुम्हाला, कारण मी काही गोष्टी केल्या त्या तुम्हाला तंतोतंत ॲप्लिकेबल नसते देखील की असतील. तर जे ॲप्लिकेबल आहे ती वस्तू आपण ठेवा, मी नाही ॲप्लिकेबल आहे ती आपण सोडून द्या. तर माझा परिचय असा की मला कळलंच असेल की मी भारतीय विदेश सेवा मिळेला इंडियन फॉरेन सर्व्हिस असं म्हणतात, त्याच्यामध्ये मी अधिकारी आहे. याच्या आधी मी 2008मध्ये HBSला होतो, महाराष्ट्रातच होतो मी. त्याच्या आधी मी सिटी बँकेत होतो. मी MBA केलं, माझे काही एनर्जी सिक्युरिटीवरती मी PhD केली, जी मी नोकरी असताना मी केली. पण नोकरीत लागायच्या अगोदर मी MBA केलं आणि त्याच्या आधी मी इंजिनिअरिंग केलं इलेक्ट्रॉनिक्सला. IFSमध्ये आल्यानंतर मी ईस्ट आफ्रिकेमध्ये कामं केलीत. मी नैरोबी म्हणून शहर ऐकलं असेल, कंपाला शहर ऐकलं असेल, युगांडाची राजधानी आहे. मी जर्मनीमध्ये होतो, संयुक्त राष्ट्र ज्याला युनायटेड नेशन्स म्हणतात, त्याची देखील मी कार्यभार हाताळला आहे. सध्या मी मुंबईमध्ये 2 माझ्याकडे चार्जेस आहेत. एक म्हणजे जे आपले पासपोर्ट इश्यू होता, तर ते पासपोर्ट माझ्या अधिकाराखाली आहात. आणि दुसरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आमच्या मंत्रालयाचं म्हणजे विदेश मंत्रालयाचं जे काम होतं, अनेक कामं आहेत त्याच्यामध्ये, आपण त्याच्यात कधी वेगळं लक्ष बोलूया, तर ते कामही हात. तुम्हाला सांगायचं म्हणजे वेळेचा अभाव आहे. एक मी सांगेन, मी एक मागच्या आठवड्यात एक पुस्तक वाचलं. मॅल्कम ग्लॅडवेल नावाचा एक लेखक आहे, त्याची आणखी 2 पुस्तकं आहेत. द टिपिंग पॉईंट आहे आणि ब्रेकफास्टचे लोक. पण मी याचे त्याचं 3रं पुस्तक आहे आउटलायर्स.
आउटलायर्स म्हणजे जे एक्सेप्शनली सक्सेसफुल लोक असतात. एक्सेप्शनली सक्सेसफुल सगळे लोक असतात, पण काही लोक तुम्ही बघा, श्रीमंत असतो आणि नंतर एक बिल गेट्स असतो. म्हणजे श्रीमंत माणसाचा आणि बिल गेट्सचा काही मुकाबलाच नसतो. तर आउटलायर्स कसे बनतात हा त्याच्यावरती त्यांनी ते पुस्तक लिहिलं. संपूर्ण पुस्तकाची समरी त्यांनी एका ओळीमध्ये सुरुवातीलाच दिली. ते बाकीचं पुस्तक वाचलं नाही वाचलं तरी हरकत, की एक कोण जर वाचलं तरी तुम्हाला कळतं की पुस्तकाचं काय सारांश आहे. त्यांनी ती मेथड शोधली किंवा त्यांनी ते माणसं कशामुळे थोडे सक्सेसफुल बनतात. तर त्यांनी 2च कारणं दिली. पहिलं कारण म्हणजे तुमची परिस्थिती म्हणजे तुम्ही कुठे जन्माला आला, काय परिस्थितीत जन्माला आला. म्हणजे समजा एखाद्या मोठ्या पुढाऱ्याच्या घरी जर एखादं मूल जन्माला आलं तर त्याला पॉलिटिक्समध्ये एंटर करणं सोपं असतं, बरोबर. एखाद्या मोठ्या अभिनेत्याच्या घरी जर एखादं मूल झालं तर त्याला अभिनेता किंवा अभिनेत्री बनणं सोपं असतं. सामान्य माणसाला तेच मजल मारायला थोडीशी जास्त मेहनत केली. दुसरं त्याच्यातलं होतं की एक तर तुमची परिस्थिती आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेत काय करता. दॅट इज द सेकंड, की जेव्हा तुमचा जो वेळ असतो त्या वेळेत तुम्ही काय करता. तर आपण दोन्ही याच्यावरती 2-2 मिनिटं बोलूया. म्हणजे तुम्ही सगळे जेवायला जायला मोकळे आणि आम्ही देखील जायला मोकळे. तर परिस्थिती, आता आपण सगळे सर्वसामान्य परिस्थितीतली लोक, बरोबर आहे. पण ह्याचा अर्थ असा ना की आपल्याला काही गोष्टी ज्या स्पर्धा परीक्षेसाठी लागतात, बरोबर आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तकं लागतील किंवा तुम्हाला जागा लागते, शांतपणे शांत चित्त लागतं. काही ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सामरे साहेबांनी सगळं उपलब्ध करून देतील. तुमच्यापेक्षा देखील वाईट परिस्थितीने लोक तुम्हाला आजूबाजूला बघायला भेटतील. मी दिल्लीत राहून जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला कळलं की आपण खरंच एवढे भाग्यशाली आहोत की आपल्याला 2 वेळचं जेवण मिळतं आहे, आपल्याला धुतलेले कपडे आम्हाला घालायला मिळत आहेत आणि लाईट गेली तर कमीत कमी आपल्याकडे इन्व्हर्टर आहे, पंखा चालतो आहे. खूपशा गोष्टी असतात ज्या एकदम आपण टेकन फॉर ग्रांटेड करतो. आपल्या नेहमी वरती बघतो त्याच्याकडे तर तो घरापासून क्लासेसला यायला गाडीने येतो, मला चालत जावं लागतं एवढ्या 100 त्या उन्हामध्ये. पण त्याचबरोबर अशी पण काही लोक होती की त्यांना बिचाऱ्यांना चालता देखील येत तुमचं, ते पुढे येऊन त्या क्लासेसला यायचे. आता त्यांच्यात आणि माझ्यामध्ये किती मोठी कॉम्पिटिशन आहे विचार करा. त्यांना IPS मध्ये तर तसेच ती लोक रिजेक्ट होणार. तर मला वाटतं की यू आर इन अ बेटर प्लेस, लेट मी बिगिन बाय सेइंग दॅट. आणि सामरे साहेब करतात तर ते मगाशी त्यांनी जो शब्द वापरला की काही लोक जे असतात की देव सगळीकडे येऊ शकत नाही, पण मग देव काही लोकांना निवडतो आणि त्याच्या थ्रू तो त्याची कामं करत असतो. आता आपण बोलूया की आपल्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे. तुम्ही काय केलं पाहिजे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न. मी काय केलं ते मी तुम्हाला सांगतो. मी जेव्हा परीक्षेची सुरुवात केली, UPSCची परीक्षेला जेव्हा सुरुवात केली तर मी एक गोष्ट पहिली तो म्हणजे मी माझा मोबाईल बंद करू. कारण तुमच्याकडे सगळ्यांकडे कोणाकडे मोबाईल असतील कोणाकडे नसतील, पण आणि तुम्ही सगळी चांगली मुलं आहात. पण आम्ही अशी अनेक मुलं बघितलेली आहेत की अख्खा वेळ मोबाईलवरती घालतात, सोशल मीडियावरती, ईमेलवरती किंवा यूट्यूब शॉर्ट्स जे असतात ते बघण्याकरता. अभ्यासासाठी वापरला एक गोष्ट आहे आणि बिकॉज इट इज अ ॲडिक्शन. तुम्हाला कळतच नाही की तुम्ही यूट्यूब शॉर्ट्स किती लोकांनी बघितले. यूट्यूब शॉर्ट्स बघितले नाही बघितले व्हेरी गुड. ते जर तुम्ही स्वाईप करत गेला तर तुम्हाला तास 1.5 तास कुठे जातो ते कळत नाही. इट इज दॅट ॲडिक्टिव्ह. पहिली गोष्ट मी केली की माझा मोबाईल मी बंद केला.
अरे बघा घरी बोलायचं कसं केलं तर लँडलाईन घेत त्याच्यामध्ये म्हणजे फक्त फोन एक फोन दुसरं काहीच. आणि वाचण्याकरता मी लॅपटॉप देखील वापरत नव्हतो. दुसऱ्या दिवशी न्यूजपेपर यायचा, न्यूजपेपर व्यवस्थित नीट वाचून न्यूजपेपरची कधी कातरणं काढली नाहीत मी, कारण ती कातरणं काढून चिटकवली की ती तशीच चिटकून राहते. ते तुमच्या डोक्यात चिकटली पाहिजे, पानावरती नाही. तर मग मी त्याच्यातले जे मुद्दे असायचे ते मुद्देसूद काढत एक मी माझी वही बनवली. परीक्षेच्या 1 महिन्याआधी ती फक्त वही जेव्हा मी पानच फिरवत गेलो, कारण माझ्याच अक्षरामध्ये लिहिलेले काही मुद्दे होते ते पटापट मला आठवत गेले. आपण जसे नोट्स काढतो तसे मी न्यूजपेपरचे नोट्स काढायचो. अख्ख्या न्यूजपेपरचे 1 किंवा 4 मुद्दे असायचे, तेवढेच फक्त नमूद करायचे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं व्यसन, मी त्याला व्यसनच म्हणेन सोशल मीडियाचं, तुमचा वेळ इतकं खाऊन टाकेल ते की तुम्हाला कळणारच नाही की तुमचा वेळ कुठे गेला. आपल्याला आपलं जे ध्येय आहे, आज बघा मी इथे आलो, तुमचे साहेबांनी मला सत्कार केला, सानस साहेबांनी ते आमच्यासाठी थांबले, माझा मित्र तिकडे गाडी घेऊन आला. याच्याकरता मागे लागणारे अनेक त्याग होते, परिश्रम होते, माझ्या आईवडिलांचे परिश्रम होते, माझेही थोडेफार होते. त्याचा त्याग त्याच्यापेक्षाही जास्त होतो. आज फक्त मेहनत करायची, पण त्यांना आर्थिकरित्या पण त्यांना मला सपोर्ट करायचं. तर तुमच्या वतीने ऑलरेडी सांबरे साहेब त्याग करतात, तुम्हाला फक्त मेहनत करायची, वेळ आपला नीट वापरायचा. दुसरी गोष्ट म्हणजे मी मगाशी व्यसन म्हणालो, तुम्ही अजून फार लहान आहात, पण जेव्हा तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षा द्यायला जाल, आणि एस्पेशली तुम्ही मुलांसाठी हे सांगतो, त्या अनेकशा गोष्टी आपल्याकडे, वाईट गोष्टी देखील, जेव्हा चांगल्या वस्तू येणार असतात त्या वाईट गोष्टी देखील यायला सुरुवात. मग एखादा मित्र म्हणतो, अरे येऊन बघ रे काय होत आहे, एखादी घेऊन बघ काय होत आहे, खूप काही होत आणि मग ते होऊन गेल्यानंतर कळ. तर सिगरेट पिऊन कोणी मोठं झालेलं आहे का, कोणी दारू पिऊन मला असं वाटलं का तिथे नॅशनल लेवल अवॉर्ड आहे, ह्या माणसांनी या वर्षामध्ये सगळ्यात जास्त सिगरेट वेगळे, तर ह्याला आपण एक पारितोषिक देऊ, असं कुठेच काय केलेलं नसतं. आता त्याला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पारितोषिक मिळवलं आहे, पण अदरवाईज त्याला दुसरीकडे कुठेच पारितोषिक मिळणार. व्यसनापासून लांब द्यायचं. दुसरी वस्तू तुम्हाला जी करायला पाहिजे तुमच्या, आता आपण पहिलं ठरवलं काय, सोशल मीडिया आणि व्यसनांपासून लांब. दुसरं आपल्याला करायचं आहे की ते आपल्या हेल्थवरती आणि आपल्या पर्सनॅलिटीवरती काम करायचं. चालेल साहेब 1 मिनिट उभे राहा. या माणसाचं वय किती असेल? नाही हा तुम्हाला जोक म्हणून नाही, माणसाचं वय किती असेल? 60 वर्षांचे आहेत ते, रिटायर झालेले असते. मी त्यांचे इतका फिट नाही, पण ठीकठाक फिट आहे. फिटनेससाठी देखील तुम्हाला, अरे जर तुमचं शरीर फिट असेल, नाहीतर तुम्हाला उद्या परीक्षा अभ्यास भरपूर केला आणि आजारी पडला, काय फायदा झाला? अभ्यास करून डोळ्याला एवढा जाड चष्मा आला की तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला चष्मा असतं नाही, पण काही लोकांना खूप जास्त चष्मा येंगा, मोबाईलवर जास्त पाहणं किंवा काही गोष्टी करणं किंवा न करणं, व्यायाम न करणं, त्याच्यामुळे अशी जर काही अडचण आहे तर काय करणार तुम्ही? फिजिकल फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फिटनेससोबत आणखीन एक जी गोष्ट आपल्याला मिळते ती म्हणजे एक लोबस पर्सनॅलिटी. सुंदर मुलगा किंवा सुंदर मुलगी हे पाहायला सगळ्यांनाच आवडतं. सौंदर्यामध्ये हेच नाही की फक्त गोरा पान आहे किंवा लांब केस आहे, हे सौंदर्याचे आपले एक काही फॅक्टर्स असतात, पण एक जे सुदृढ शरीर असतं त्याच्यापेक्षा दुसरं काही सुंदर असतं. एक तुमचा कणा स्पेट असेल, तुम्ही उभे राहून व्यवस्थित बोलू शकता, तुम्हाला पण लठ्ठपणा आलेला नाही आहे किंवा अगदी तुम्ही शरीराने दृष्ट आहे ना,
या तर सगळ्या गोष्टी तुम्ही जर त्या वयापासून जर व्यायाम वगैरे करायला सुरुवात केला तर पुढे जाऊन तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होतो. व्यायामासोबतच तुम्हाला सकस आहार घेणं देखील गरजेचं आहे. सकस आहार घेता घेता काही गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, पण त्याच्यासोबतच काही गोष्टी नाही पण खाल्ल्या पाहिजे. जसं मी जेव्हा परीक्षेला सुरुवात केली तर एवढा अभ्यासाचा ताण असताना देखील 1 तास व्यायाम असायचा आणि खूपशा गोष्टी मी बंद करून टाकल्या. कारण बसून बसूनच अभ्यास करायचा, एवढी कॅलरीजची गरज नव्हती. मग गोड बंद केलं, मिठाई बंद केली, चॉकलेट बंद केले, जेवणाचं प्रमाण देखील थोडंसं कमी. किती कमी करायचं आहे, काय खायचं आहे, काय नाही खायचं, मी काय डॉक्टर नाही तुम्हाला सांगायला, की तुम्हाला फक्त माझा प्रवास सांगतो. पण तुम्हाला देखील स्वतःला माहिती, एवढे तर आपण सगळे शिकलेले आहोत की आपल्याला काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. या 2 गोष्टींच्या म्हणजे आपण पहिला ठरवलं की आपण व्यसन नाही करायचं, दुसरं आपण ठरवलं की आपण आपल्याला चांगला व्यायाम करायचा आहे आणि सकस आहार घ्यायचा आहे. अभ्यास करायचा आहे हे तर एकदम जनरल गोष्ट की तुम्हाला सगळ्यांना माहिती, ती मी गोष्ट बोलणार आहे. तिसरी गोष्ट मात्र जी करायची आहे ही थोडीशी वेगळी गोष्ट आहे. आपण जेव्हा आज माझ्या अंगावरती जे कपडे आहेत, मी जो काही माझा मुद्दा आहे तो तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये माझ्यासोबतच अनेक लोकांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि अगदी लहानपणापासून डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही. म्हणजे अक्षरशः जो दूधवाला माझ्या घरी दूध आणून देत होता, त्यांनी जर समजा तेव्हा दूध आणून दिलं नसतं तर मी दूध पिऊ शकलो नसतो तेव्हा. किंवा जर न्यूजपेपरवालांनी जर त्याचा सकाळचा न्यूजपेपर टाकला नसता तर मला वाचताही आलं नसतं. अननेसेसरी एफर्ट घेऊन तो एव्हरीबडी हॅज कॉन्ट्रीब्युटेड टू दिस प्रोसेस. आईवडिलांचं, आपल्या फॅमिलीचं तो तर एक वेगळाच कॉन्ट्रीब्युशन असतो. तर तुमच्या केसमध्ये सांगळे साहेबांचं, ते तुमची आई आणि वडील ते ज्या पद्धतीने काम करत आहेत. पण हे जेव्हा सगळं होत असतं, काही गोष्टी आपल्याला कळत असतात, पण आपण एक गोष्ट करत नसतो आणि ते म्हणजे आपण वी आर नॉट एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड इनफ. ग्रॅटिट्यूडला बघा की त्या म्हणत्या कृतज्ञता. तर ही कृतज्ञता जी असते आपल्याला सगळ्यांनाच वाटतं ना की आपली आई किती आपल्यासाठी काम करते. असं कोणाला वाटतं का की तुमच्या आईने तुमच्यासाठी काय केलं ते? सगळ्यांनीच केलं असेल. सगळ्यांनी आई ही बाय डिफॉल्ट करत असते लेकरांसाठी. पण आपण किती लोकांनी आईला थँक्यू म्हटलं? मला एक जणांनी हात वरती करून सांगावं की आईला तू थँक्यू म्हणाला. एकही नाही. किती लोकांनी बाबांना थँक्यू म्हणाले की बाबा तुम्ही सकाळी निघता एवढा रणरणत्या उन्हात जाता, इकडे जाता, इकडे काय त्यांचा बॉस त्यांच्याशी कसा बोलतोय, काय बोलतोय का की गर्दीत चिंगराचिंगरीत जात आहेत, थंड डब्बा खातायत, रात्री येतात, तुम्हाला मात्र सगळं गरम जेवण मिळतं. किती लोकांनी आई बाबांना थँक्यू म्हणाले? देवाला आपण सगळे हात जोडतो ना, देवा थँक्यू थँक्यू. तर ही कृतज्ञताची जी भावना आहे ती मला वाटतं प्रत्येकाने मनात जो, आणि हे मी काय तुम्हाला फक्त तत्वज्ञान देत नाही. हे एक वेगळं पुस्तक अजून आहे, द सिक्रेट मध, रोंडा ब्रॅन्सचं एक प्रचंड पॉप्युलर पुस्तक आहे द सिक्रेट. तुम्ही जेव्हा या युनिव्हर्सला की तुमच्या आई वडिलांना सांगळे साहेब सरा तुमच्या आपण मुन्नाबाई MBBS बघितलेले ना, त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट पार्टमध्ये माहिती आहे MBBS तो तिथे जो लादी पुसणार असतो त्याला मिठी मारून थँक्यू माहिती तो सीन आठवतो का तुम्हाला सगळ्यांना? त्याच्यानंतर काय होतं, मुन्नाबाईचा जो सगळ्यात जेव्हा त्याला कॉलेजमधून बाहेर काढत असतात तेव्हा हा सगळ्यात पहिला उभा राहतो त्याच्या प्रिन्सिपलच्या बरोबर. दिस इज द पाव. तुम्ही जेव्हा युनिव्हर्सला थँक्यू म्हणता, तो तर एक साधा लादी पुसणारा व्यक्ती होता. तुम्ही विचार करा, जर तुम्ही सर्व शक्ती युनिव्हर्सला आणि युनिव्हर्समधले हे सगळे एलिमेंट्स आहेत, तुमच्या आजूबाजूला तुमचे शिक्षक आहेत,
ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे, दूधवाला आहे. जेव्हा तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करता तर ती लोक तुमच्यासाठी उभे राहतात, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. आणि मग जेव्हा तुम्ही पुन्हा पहिला कोण हरवू शकलं तर एक माणूस उभा राहिला. तुमच्या मागे जर एवढी माणसं उभी राहील जर त्याचे आशीर्वाद उभे राहिले तर तुम्हाला असं थांबवू शकता का ऐश्वर्याने? आणि मी एक मला फक्त प्रवचन देत नाही, हे मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये केले. लिफ्टमधून उतरलो, लिफ्टमधून जाताना सुद्धा मी माझ्या लिफ्टमॅनला ग्रीट करायचो, की उतरल्यावरती थँक्यू म्हणायचो. दुकानात गेल्यावरती दुकानदाराला पहिलं कैसे हे भैया, थँक्यू. एक सेकंद पण नव्हता लागला. पण त्याच्यामुळे आपली स्वतःची काय बदल घडतात ते मला एक्झॅक्टली मला सांगता येतं. बट देर इज डेफिनेटली अ चेंज, यू विल सी दॅट चेंज इन हॅपन. जास्त बोलायला नको आपल्याला, सगळ्यांना भुका लागलेल्या आहे. त्या ती गोष्टी लक्षात ठेवा, निश्चितच तुम्हाला फायदा होईल. मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत, याच्यातल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटतात त्या तुम्ही करा. अँड माझा नंबर मी साहेबांकडे देऊन जाईल. तुम्हाला स्पेसिफिकली जर कॉलेज सर्व्हिसबद्दल, प्रिपरेशनबद्दल जर काही इन्क्वायरीज असतील किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल केव्हाही तुम्ही मला फोन करू शकता. मग माझा एकच नंबर आहे, ते जगात चालतो तो साहेबांकडे तो असेल. मला मेसेज करा पहिला की मी अमुक बोलतोय किंवा बोलते, अँड देन आय विल रिटर्न. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू राजेश सर. मी तुम्हाला एक मिशन स्टेटमेंट सांगतो माझ्या आयुष्यात. मी ते 30 वर्षापासून ते फॉलो करतो, 30-40 वर्षापासून. तुम्ही ती मिशन स्टेटमेंट फॉलो करा, तुम्ही नक्की खूप यशस्वी व्हाल. तर ती मिशन स्टेटमेंट अशी आहे, देअर विल नेव्हर बी अनदर नाव. नाव म्हणजे काय? आत्ताचा क्षण. आय विल मेक द मोस्ट ऑफ टुडे. हा क्षण आहे ना आत्ताचा, असे क्षण सगळे दिवसाचे. आपण ते मोबाईलवर बसलो की असे निघून जातं. माझं मिशन स्टेटमेंट काय? देअर विल नेव्हर बी अनदर नाव. येणार का तो परत गेलेला क्षण? नाही. आय विल मेक द मोस्ट ऑफ टुडे. देअर विल नेव्हर बी अनदर मी. मी मेल्यानंतर असणार आहे तो परत? नाही. देअर विल नेव्हर बी अनदर मी. आय विल मेक द मोस्ट ऑफ मायसेल्फ. ही माझी मिशन स्टेटमेंट मागच्या 40 वर्षापासून मी फॉलो करतोय. जेव्हा मी चुकीचं काहीतरी करायला जातो किंवा असं वाटतं झोपूया, नाही, आपण पिक्चर बघत बसूया, टाइमपास करूया, काहीतरी करूया, वाईट गोष्टी करूया, मन बोलतं नाही, मिशनमध्ये हे नाही आहे. तर घेऊन घ्या हवं तर तुम्हाला. परत एक बघतो, देअर विल नेव्हर बी अनदर नाव. आय विल मेक द मोस्ट ऑफ टुडे. मोस्ट सगळ्यात जास्त करणं आजच्या दिवशी. देअर विल नेव्हर बी अनदर मी. आय विल मेक द मोस्ट ऑफ मायसेल्फ. धन्यवाद सर. नक्कीच आपण जे मार्गदर्शन केलं की आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल आणि आमचे विद्यार्थी नक्कीच आपण दिलेल्या मार्गदर्शनाला सहज घेऊन आपल्या आयुष्यामध्ये भरारी घेतील अशा मी आशा व्यक्त करतो सर. धन्यवाद. वेळ काढून सर्व सन्मान्य पाहुणे अतिथी कुठल्या या कार्यक्रमाकरता उपस्थित झाले त्याबद्दल त्या सर्वांचे मी पुनश्च एका मनापासून आभार मानतो आणि मान्यवरांची उपस्थितीत आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.